स्नेह आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः सर्वांना जे काही आपले फॉलोअर्स आहेत त्या सर्व फॉलोअर्सना आणि माझा जो व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन एक गुड न्यूज मिळालेली आहे आणि जी पवित्र पोर्टल आहे त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन सुरू आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. याचा पाठपुरावा आणि याचे थोडासा सारांश मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडतो आहे की संदीप कांबळे सर जे आहेत, संदीप कांबळे सर, आम्ही सर्वजण अधिवेशनामध्ये बसलेलो होतो, हिवाळी अधिवेशनामध्ये, आणि एल्गार आंदोलन या सर्व गोष्टी मागची भूमिका काय आहे. तर आज निघालेला जो काही निर्गमित झालेला जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे की जास्तीत जास्त जागा येणार आहेत अशा पद्धतीचं या ठिकाणी हे शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झाला आहे. म्हणजे जास्तीत जास्त जागा म्हणजे काय, तर 80% पदभरती करण्यात यावी असं मंत्रालयहीन कामकाजाच्या माध्यमातून जे पत्र निर्गमित झालेलं आहे यावरून असं दिसून येते की या मागच्या वेळेला आपल्याला 60-70% जी काही भरती झालेली होती आणि मग दुसऱ्या टप्प्यासाठी आपल्याला थांबावं लागलं होतं. परंतु ही जी भरती होणार आहे ही 80% स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून, म्हणजे सरकारी नोकरी ज्या आहेत त्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी दिसणार आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 2,11,000 विद्यार्थ्यांनी फक्त टेट परीक्षा दिलेली होती. यात कॉम्पिटिशन अत्यंत जास्त जरी असलं तरी पण ज्यांचे गुण चांगले आहेत त्या विद्यार्थ्याची या ठिकाणी वर्णी लागलेली आहे. नवीन वर्षाच्या या सुरुवातीलाच आपल्याला पहिल्याच दिवशी हा शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे आपल्या सर्वांना आनंदाची बातमी आपल्याला मिळाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना असं वाटत होतं, आपली एक मागणी होती की 60,000 ते 70,000 पदांची भरती ही व्हायला पाहिजे होती. यासाठी संदीप कांबळे सरांनी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा आम्ही एकत्र येऊन किंवा वेगवेगळ्या ऑनलाईन मीटिंग्स घेऊन त्या ठिकाणी पाठपुरावा कसा करता येईल, एक कामाची शैली कशी आहे, त्या माध्यमातून नक्कीच त्याला फळ मिळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे ते काय, तर हा जो निर्णय आहे हा निर्णय आपल्याला दिसत आहे. त्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं, पूर्वीच 16 तारखेला जी काही मीटिंग घेण्यात आलेली होती, या मीटिंगच्या माध्यमातून आपल्याला माहिती भेटलेलं होतं की गुरुवारी हा शासन निर्गमित केला जाणार आहे आणि आज गुरुवार, आणि या गुरुवारीच आज सकाळीच 1 तारखेला आणि नवीन वर्ष 2026 वर्ष च्या या सुरुवातीलाच आपल्याला आनंदाची बातमी भेटली. ते म्हणजे काय, तर 80% पदभरती या ठिकाणी होणार आहे. मग यामागची भूमिका काय होती, तर आणि हा निर्णय कसा काय निघाला, तर गेल्या एक वर्षापासून वारंवार यावरती चर्चा बैठक आणि बाकी आंदोलनाची सुद्धा भूमिका घेतलेली होती. या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 8 तारखेपासून या हिवाळी अधिवेशनामध्ये 8 तारखेपासून आपला जो यशवंत स्टेडियम आहे, या यशवंत स्टेडियम वरती आंदोलन, जी न्याय व शैक्षणिक व न्याय सामाजिक संघटना आहे या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठीच हे प्रयत्न सुरू होतं आणि यात कंटिन्यू हे आंदोलन सुरू होतं हे, आणि यात विविध विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवलेला होता. मी सुद्धा या आंदोलनामध्ये संदीप कांबळे सरांची भेट दिली होती. आणि जो व्यक्ती कायमस्वरूपी आपल्या विद्यार्थ्यांसाठी काम करतं त्यासोबत आम्ही कायमस्वरूपी आहोत. कारण आपला विद्यार्थी हा तळागाळातील आहे, गरीब विद्यार्थी आहे, होतकरू विद्यार्थी आहे, आणि गेली 7-7 वर्ष, 8-8 वर्ष, 10-10 वर्ष विद्यार्थी डीएड बीएड करून आहेत, त्यांना नोकरी नाही. अशा सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांना, डीएड बीएड धारक विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा हाच त्याच मागचा अंतिम उद्देश आहे आणि या वर्षी ते नक्कीच होणार आहे. आता जे काही 15-16 हजार ची भरती आपल्याला दिसत आहे त्यात आपल्याला ही भरती वाढताना दिसत आहे. या संच 2024चा जो काही मार्चचा संच मान्यतेचा निर्णय आहे त्याच्या संदर्भातला आदेश सुद्धा सोडण्यात आलेला आहे. आणि ही जी भरती होणार आहे, जागा कशा वाढणार आहे, तर जागा यासाठी वाढणार आहेत, महत्वाचा विषय आहे की मे 2026 पर्यंत जे काही रिटायरमेंट होणार आहेत, जे शिक्षक रिटायरमेंट होणार आहेत त्यांच्या सुद्धा जागा त्यात नमूद करण्यात याव्या, रिक्त पद सुद्धा नमूद करण्यात यावे असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की दर महिन्याच्या 31 तारखेला कोणी ना कोणी 10 जण, 20 जण, 30 जण, कोणी ना कोणीतरी रिटायरमेंट होत असतात. आणि असा आकडा हा मे पर्यंतचा सुद्धा वाढणार आहे आणि त्या जागा सुद्धा आपल्या या टेट 3 मधल्या जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि हे झालं आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा. मग अजून जागा कोणत्या वाढणार आहे, तर समाज कल्याण विभागाच्या ज्या शाळा आहेत, निवासी शाळा असतील किंवा इतर शाळा असतील त्या शाळा, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून भटक्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा आहेत, त्या निवासी शाळा,
आश्रमशाळा, या आश्रमशाळामधलं सुद्धा शिक्षकांच्या जागा आहेत, त्या सुद्धा जागा, आणि नंतर आदिवासीच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळामधल्या सुद्धा जागा, अशा ह्या तीनही डिपार्टमेंटच्या जागा, कटक मंडळांच्या जागा, या सर्व जागा या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात यावा, ही सुद्धा आपली मागणी आहे. आणि ती सुद्धा मागणी येत्या 1 ते 2 दिवसामध्ये याचा सुद्धा शासन निर्णय निघणार आहे, हे सुद्धा तुम्हाला सर्वांना सांगून देतोय विद्यार्थी मित्रांनो. आणि ते सुद्धा आपल्या या विद्यार्थ्यांना जागा मिळणार आहे. आता राहिला हे झालं स्थानिक स्वराज्य संस्था मधल्या जेवढ्या 20 ते 25 हजार जागा होणार आहेत. राहिला मुद्दा आता खाजगी शाळा. खाजगी शाळांच्या सुद्धा यात ऍड नाहीये. खाजगी शाळांच्या सुद्धा जागा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे, आणि त्या जर विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू या सुद्धा जास्तीत जास्त जागा असणार आहे. त्यामुळे 50,000पर्यंतची भरती, आपण आपलं 70,000ची आपली डिमांड होती, परंतु हे 35,000पेक्षा जास्त भरती आपल्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की जर 700 आणि 800 जागा जर एमपीसीच्या असल्या तर लाखो 4-4 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात, म्हणजे तेवढं कॉम्पिटिशन असते. आणि जर 15 ते 20,000 किंवा 25,000 जागा जर आपल्या शिक्षक भरतीच्या येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो किती कमी कॉम्पिटिशन असेल. फक्त 2,11,000 विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिली, आणि हे टेट परीक्षा देणारा प्रत्येक विद्यार्थी यात कॉम्पिटिशन मध्ये असेल. आणि ज्यांना 100च्या वर ज्या मार्क्स आहेत ते सुद्धा कट ऑफ कमी येऊ शकते, हे सुद्धा लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे एसटी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत, जे इतर ऑर्फन असतील, किंवा जे विद्यार्थी एक सर्व्हिसमॅन असेल, किंवा मग प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या माध्यमातून जर विद्यार्थी डीएड बीएड झालेले टीईटी पास असतील तर नक्कीच कमीत कमी कट ऑफ मध्ये विद्यार्थी सुद्धा त्या विद्यार्थ्याला रोजगार मिळेल. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून जे बेरोजगार आहेत, किंवा जे डीएड बीएड करून डीएटी पास होऊन बेरोजगार आहेत, आजपर्यंत ते विद्यार्थी भरती कधी येईल म्हणून ते वाट बघत होते, अशा सर्व विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे. हाच एक संदीप कांबळे सर असतील किंवा त्यांच्यासोबत आम्ही सर्व जे असतील, आमच्या सर्वांची एकच भूमिका आहे की आपल्या गरीब होतकरू तळागाळातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, आणि यासाठीच ही संघटना काम करत आहे. आणि त्याच्या पाठपुराव्याच्या माध्यमातूनच आपल्याला हा आजचा शासन निर्णय निगमित झालेला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामुळे पुढे सुद्धा आपण आपली साथ असल्यामुळेच या सर्व गोष्टी मिळाल्या आहेत. पुढे सुद्धा ही साथ आपल्या सोबत असली तर नक्कीच पुढे सुद्धा ही भरती, जास्तीत जास्त पदांची कशी भरती निघेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आपली साथ सुद्धा सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय एकट्याच कोणतं काम नाही, किंवा एकट्या संदीप कांबळे सरांचं काम नाही, ते सर्वजण मार्गदर्शक म्हणून आपल्या समोर आहेत, किंवा एक नेता म्हणून आपल्या समोर आहेत, तर त्यांच्या पाठीमागे असणं आपल्या सर्वांचे कर्तव्य असणार आहे. कारण आपल्याच एक तुटपुंज जे काही आपल्याला जसं युवा कार्य प्रशिक्षणात 10,000 आपल्याला मिळत होतं, त्याच विचार न करता लाईफ टाईम काम कसं मिळेल, आपल्याला 58 वर्षापर्यंतच आपल्याला काम कसे मिळेल, याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. याच माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, ही भरती 80% पदभरती होणार आहे. आणि आजची ही आनंदाची बातमी आहे. पुन्हा एक सांगतोय की पुढे सुद्धा ही आनंदाची बातमी येत्या 2 दिवसात पुन्हा 2 शासन निर्णय निर्गमित होणार आहे. त्यासाठी सुद्धा आपण सर्वजण आनंदाने वाट बघा. नक्कीच ती वाट आपली पूर्ण होणार आहे, आणि येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त पदांची भरती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सुद्धा साथ द्या. आणि ही जी माहिती आहे, हे जे व्हिडिओ आहे, हा कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आपण जे केलेलं काम जे आहे त्यामागची भूमिका, आमची काय भूमिका आहे असं तुम्हाला वाटते, आणि तुमची साथ नेमकी काय असणार आहे हे सुद्धा आपण कमेंट बॉक्स मध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या जो काही चॅनल आहे, नेचर फाउंडेशनचे चॅनल आहे, आपण एक संस्था चालवत आहे, या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करतो. तर त्या ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा, आणि व्हॉट्सअप ग्रुप जे काही चॅनलचे आहेत त्याला सुद्धा जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.